बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत चांगलंच जुंपल्याचं चित्र दिसतंय। भाजप आणि शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत। आश्रमशाळेशी संबंधित गैरप्रकारांचा आरोप करत गायकवाड यांनी चौकशीची मागणी केली असून या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितले की चौकशी होईल आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे एकनाथ शिंदे म्हणा की आमच्या पक्षाचे लोक हे कुठल्याही भानगडीत पडत नाही। माझं तर म्हणणं आहे की हा शिंदे दुसरा खरात आहे। याचे जर शाळे कधी काढले, याच्या शाळेवर जेवढ्या पोरी राहतात यानं किती पोरी बर्बाद केल्या, किती पोरीची इज्जत लुटली आश्रमशाळेतल्या पोरींची। अरे त्या पोराच्या लोकांना त्याच्या तोंडाचे घास हिसकतो, लहान लहान लेकरं मोर्चे काढतात, त्याला अन्न भेटत नाही म्हणून। हा बी दुसरा भानुबाबा आहे खरात। याची इन्क्वायरी झाली पाहिजे। हा आता त्या मुलींची अब्रू जाते म्हणून, पण त्याच्या शाळेवरची एक महिला कर्मचारी आहे, ती सगळे मध्यस्थी राहून करते आणि कुठं करते तर राजमंगल काळात करते, हे बी आम्हाला माहिती आहे। हा जो आरोप या माजी आमदारांनी केलेला आहे हा तर निव्वळ हा खोटारडेपणा आहे की कार्यकर्त्याला खरं तर कार्यकर्त्याला ते जपत नाही म्हणून त्यांच्याकडे आता गाडीत बसायला कार्यकर्ते उरलेले नाहीये। ते एक दोन जे आहे ते काहीतरी आमिषापोटी रात्री बसासाठी बस एवढ्यासाठी ते बसतात। हा मी एक ते सांगायचं की मी भाजपचा नगरसेवक असताना म्हणजे भाऊनी माझ्या प्रभात एवढे कामं केले हे वाखाणण्याजोगे बिलकुल।